मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कुठेतरी फिरायला चाललोय सर्वांसोबत आणि आम्ही आता निघालोय घरातून, मी आणि माझी दोन्ही लिटिल चॅम्प्स। तर तुम्ही कंटिन्यू या आमच्या सोबत। हाय, चला तर आपण आता निघूया। वेलकम। विराट चांगला कसा चांगला आणि आपला दादा चांगला मजा येते ना फिरायला, है ना? नाही चांगला आणि सुंदर। कोण सुंदर दिसतोय आणि तू कसा दिसतोयस? तू कसा दिसतोयस? चांगला। तू सुंदर दिसतोयस का? नाही चांगला। चांगला दिसतोय। कुठे चाललो आपण फिरायला? आधी मागे बस व्यवस्थित। आणि तुझी स्कूल कधी बस स्टार्ट होणार आहे? दादाची 3 तारखेपासून। त्याच्या आधी मजा करून घेतली ना? इकडे बघा बघा, ते बघा ना, पूर्वाला खाली उतरवा। उतरली का? ये आपण कुठे चाललो? वेलकम टू। आम्ही ट्रेन मधून आलो। बोला, आम्ही ट्रेन मधून आलो आज। वेलकम टू वेलकम टू न्यू ब्लॉग। भरपूर दिवसानंतर आम्ही ना ट्रेनने प्रवास केला गोरेगाव टू विरारपर्यंत, आणि तेही फक्त आम्ही लेडीज म्हणजे आमचं मुलं आहेत आमची लहान लहान, आणि आम्ही सर्व लेडीज, मावशीच्या मुली, मामाच्या मुली आणि आम्ही आता जीवदानी मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत, पायऱ्यांच्या इथे। पण बाकीच्यांचा निर्णय चालला होता की आपण पायऱ्यांनी जाऊया, बाकीच्यांचं चाललेलं की लिफ्टने जाऊया, कारण की आम्हाला पोहोचायलाच उशीर झालेला। आम्ही 5 वाजता तिथे पोहोचलो आणि त्यानंतर आम्हाला वरती चढायचं होतं, म्हणून आम्ही पायऱ्यांनी न जाता लिफ्टने। पण माझा मुलगा आणि माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आणि आमचा भाऊ असं 3 जण ते पायऱ्यांनी गेले, आणि आम्ही सर्व लिफ्टने जाण्याचं डिसिजन घेतलं होतं, कारण की सर्वांकडेच मुलं लहान होती। सर्वांचीच मुलं लहान असल्यामुळे मग आम्हाला पायऱ्यांनी जाणं शक्य झालं नसतं, म्हणून आम्ही पायथ्याशी पाया पडलो आणि मग लिफ्टने जायला आम्ही निघालो पुढे। सर्वांचे चालू होते आपापले फोटो सेशन वगैरे चाललेलं, आणि मग मी छोटासा असा व्हिडिओ घेतला त्यांच्यासोबत, आणि आम्ही पुढे लिफ्टकडे जाण्याला निघालो। छान आहे, छान अशी लिफ्ट आहे तिथे। 250 रुपये तिकीट लागतं लिफ्टचं, रिटर्नचं, येण्या जाण्याचं। पण कसं आहे ना, म्हणजे ज्याच्याकडे लिफ्टकडे जाण्यामध्ये ना म्हणजे 250 रुपये तिकीट आहे, पण म्हणजे ज्याच्याकडे लहान मुलं असतील ना त्याच्यासाठीच बरं आहे। लहान मुलं, म्हातारे माणसं, आधी कसं ना लहान मुलं म्हातारे माणसं असले की लोक मग हे करायचे की वरती नाही जात, आम्ही खालूनच रिटर्न जातो म्हणून। पण आता ती लिफ्टची सुविधा असल्यामुळे ना वरती जाताही येतं आणि येतही येतं, मग बरं वाटतं, म्हणजे सगळ्यांनाच जाता येतं म्हणून बरं वाटतं। लहान लहान मुलं असू देत, म्हातारी माणसं असू देत, सगळ्यांनाच जाता येतं। आम्ही म्हणजे माझे मम्मी वगैरे ते आधीपासूनच आहे ना तिथे जीवदानीला जातात सर्वजण, मग आम्ही लिफ्टमध्ये किती एन्जॉय करतो सगळ्यांकडे। म्हणजे आम्ही सगळे लहान होतो तेव्हा आमचे मम्मी पप्पा जायचे, आमचे आजी आजोबा जायचे, आम्ही सर्वजण लहान होतो तेव्हा। आमच्या सगळ्यांचे जाऊळ वगैरे तिथेच झालं आहे, नवस वगैरे तिथेच फेडले आहेत, मावशीच्या मुलांचे, माझ्या मोठ्या भावांचे, आणि आता आमच्या पोरांचेही म्हणजे आमच्या पोरांचेही तिथेच जाऊळ आम्ही दिलंय। माझ्या मोठ्या दादाच्या मुलाचं, 2 नंबरच्या दादाच्या मुलीचं, माझ्या 2 मुलांचं, लहान भावाच्या मुलीचं, सर्वांचं तिथेच जाऊळ दिलंय, आणि आता मावशीच्या मुलांचंही तिथेच असतं। आणि मग त्यांचंही काहीतरी नवस होता म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जीवदानीला गेलो होतो।
लिफ्टने जाताना छान असं वातावरण दिसत होतं बाहेरचं आणि ते बघत ते एन्जॉय करत आमची लहान मुलं सगळी मजा घेत होते सगळं. सर्वांचीच मुलं लहान आहे, म्हणजे आमच्यात फक्त माझा आणि माझी मोठी बहीण आहे ना, मावशीची मुलगी, तिचीच मुलं मोठी म्हणजे थोडी मोठी आहे, तिची जास्त मोठी आहेत. माझा आहे 11-12 वर्षाचा आणि बाकी सर्वांच्याशी चिल्लीपिल्ली आहेत आणि सर्व एकसारखे असल्यामुळे आमचं बालपण आम्हाला आठवतं की आम्ही लहानपणी सर्वच एका वयाचे होतो आणि मग आम्ही एकत्र जसं एन्जॉय केलं ना तसं आम्ही जर आता एकत्र आलो, आम्ही भरपूर दिवसानंतर एकत्र आलो आहे. खूप दिवस झाले, सर्व कुठे सगळं आपापल्या कामांमध्ये असतात, पण भरपूर दिवसानंतर आम्ही सर्वजण आता आणि लहान मावशीच्या मुलं अजून नव्हते आमच्यासोबत, तर ते असलं असतं तर अजूनच जास्त मजा आली असते. मामाची पण मुलं एका मामाच्या दोघी मुली होत्या, म्हणजे ती एक माझी वहिनी आहे आणि तिची लहान बहीण त्या होत्या सोबत. मोठ्या मामाची पण मुलं नव्हती आणि लहान मामाची पण मुलं नव्हती आणि लहान मावशीची मुलं नव्हती, आम्हीच फक्त होतो. सेकंड नंबरच्या मावशीच्या मुली, मी आणि माझी वहिनी वगैरे. आणि मग आमची मुलं बघा की माझ्या विराटचं तर कुठेही डान्सच चालू असतो, त्याला फक्त एन्जॉय करायचं असतं बस, त्याला हिरो बनायचं आहे म्हणून त्याचं एन्जॉय चालू असतं. आणि मग पुढे वरती पोहोचल्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतात. तिथे फोटो शूटिंगला वगैरे अलाउड नव्हतं, पण मी लांबूनच असा कॅमेरा झूम करून छान असा व्हिडिओ घेतला देवीचा. जीवदानी माता आहे ते विरारला, जर तुम्हाला कधी जायचं असेल तर तुम्हीही जाऊ शकता. खूप छान मंदिर आहे, खूप छान वातावरण आहे तिकडचं. भरपूर वेळा जाऊन आलोय, पण पायऱ्या किती आहेत ते कधी मोजलं नाही, कारण की भरपूर वेळा पायऱ्याने जाऊन आलोय, लहानपणापासून जातो आम्ही, पण पायऱ्या किती आहेत ना ते कधीच मोजलं नाही. छान असं म्हणजे लांबूनच घेतलंय मी ही क्लिप, पण छान दिसत होती देवीचं. आम्ही सर्वजण तिथे बसलेलो असे थोड्या वेळ बसलो, कारण की जे पायऱ्याने येणारे होते ना ते यायचे बाकी होते. तोपर्यंत मग आम्ही असं दर्शन वगैरे घेऊन असं बसलो तिथे. आमची मुलं सगळी खेळत होती आजूबाजूला. छोटंसं बाळ आहे, सुंदरी म्हणते मी तिला, माझ्या मावशीच्या मुलीची मुलगी, म्हणजे माझी पण मुलगीच ती, आणि तिला मी सुंदरी म्हणते. मी तिला जेव्हापासून बघितलं ना तेव्हापासून मी तिला सुंदरीच म्हणते. छान आहे. तिला भरपूर वर्षानंतर बाळ झालं, म्हणजे तिला 7-8 वर्ष तरी लग्न झाल्यानंतर बाळ नव्हतं आणि त्याच्यानंतर झालं तरी एक मुलगा झाला आणि त्याच्यानंतर लगेच त्याच वर्षी दुसरी मुलगी पण झाली आणि दोन्ही मुलं खूप छान आहेत, हुशार आहेत. आणि मग त्यानंतर आमचं चाललेलं एवढी तर म्हणजे हे नाही की हे असं पैसे चिकटवणं वगैरे हे काही मी मानत नाही, असं मला वाटत नाही. ते श्रद्धेचा विषय तो असतं, ते म्हणजे एकाने लावलं की त्यामागे दुसरेही फॉलो करतात, तसंच ते काहीतरी झालेलं आहे. एकाने कोणाला चिटकवलं असेल, त्याच्या हाताला घाम वगैरे चिटकला असेल तर दुसरेही तेच म्हणतात की चिटके चिटके चिटकेल म्हणून टाइमपास करून बघायचं, पण त्यामागे काही माझं असं म्हणजे श्रद्धा वगैरे आहे असं काही नाही. सर्वजण चिटकवत होते म्हणून मी पण एकही कोणाचं चिटकत नाही. ते आधी कोणाचं तरी असं घामाच्या हाताने वगैरे कधी चिटकलं असेल ना, त्यानंतर ती पद्धतच झाली आहे. मंदिरात गेले की पैसे चिटकतात, मंदिरात गेले आपण आपल्या स्वकष्टाने स्वमेहनतीने आणि आपली स्वप्न आपण स्वतःच पूर्ण करायची, असं माझं म्हणणं आहे. आपण फक्त एक भक्ती म्हणून असं ना, फक्त काहीतरी आपल्यासोबत आहे काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी असं म्हणून बघायचं. बाकीचं असं काही नाही की मी खूप श्रद्धा करते, माझी देवावर भरपूर श्रद्धा आहे आणि देवामुळेच माझं असं झालं, देवामुळे तसं झालं, असं काही नसतं. सर्व आपल्या मेहनतीवर आपण जेवढं कष्ट करतो ना त्यावरच आपल्याला फळ मिळत असतं, असं माझं म्हणणं आहे. आमची वहिनी, मी तिथे माझं काहीतरी जोक करणं चालू होतं ना, माझी लहान वहिनी तिथे हसून हसून एवढी दमली की ती खाली बसून लोळून हसायला लागली. तिला एवढं हसायला आलं. मी प्रत्येक गोष्ट मी काही बोलले ना तर तिला हसायला येतं, मी रागात बोलली तरी तिला हसायला येतं, मी मस्करीत बोलली तरी तिला हसायला येतं. आणि छान असं म्हणजे गर्दीचं वातावरण नव्हतं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस गेलो आम्ही, सकाळी गेलो असं तर गर्दी राहिली, संध्याकाळचं गेलेलो ना म्हणून गर्दी कमी होती आणि आम्हाला खेळायला एन्जॉय करायला स्पेस मिळाला. सर्वांचे बघा फोटो सेशन वगैरे चाललेले आहे. माझी मावशी आहे आणि मावशीची मोठी मुलगी आणि या सर्व 5 जणी आहेत. त्या 5 बहिणींची मुलं वगैरे सगळे लहान लहान आहेत. माझ्या मोठ्या मावशीला 5 मुली 1 मुलगा, सेकंड नंबरच्या मावशीला, लहान मावशीला 3 मुली आणि 1 मुलगा, आणि माझ्या मम्मीला आम्ही माझे 3 भाऊ आणि मी एकटी, असं आमची फॅमिली आहे. म्हणजे आम्ही मावस भावंड. हा बघा एक काकी होत्या तिथे आम्हाला भेटलेल्या, त्या कोणती लँग्वेज बोलत होत्या काही ते कळत नव्हतं, पण त्यांच्याशी बोलून जरा आम्हाला बरं वाटलेलं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत बोलत होतो. मला सर्वजण तिथे म्हणत होते कॉन्टेंट क्रिएटर आहेस तू म्हणून.
तिचं फोटो सेशन चाललं असेल, व्हिडिओ शूटिंग चालली असेल असं म्हणत होते सर्वजण. माझी मुलं तिथे आम्ही ट्रायपॉड लावलेलं ना, तिथे त्यांचं चाललेलं डान्स करणं, कॉमेडी करणं असं चाललेलं त्यांचं. माझ्यापेक्षा तर जास्त माझे मुलंच कॉन्टेंट क्रिएटर आहेत असं मला वाटतं, कारण की त्यांनाच माझ्यापेक्षा जास्त कळतं आणि त्यांनीच मला फोर्स केलं की तू पण यूट्यूबवर व्हिडिओ टाकून. या परीचा पण डान्स चाललाय. पोरांनी जितकं एन्जॉय केलं ना तितकं आपल्याला बरं वाटतं असं आहे. मला त्या मंदिरातून एका त्या असतात ना सिक्युरिटी गार्ड, त्यांनी मला एक पेढा आणून दिला. एकच पेढा, मंदिर बंद व्हायचा टाइम झालेला म्हणून त्यांनी माझ्या हातात एक पेढा आणून दिला आणि तो एकच पेढा मी सर्वांना वाटला. आम्ही तरी 15 जण होतो, 15 जणांच्या हातात एकच पेढा सर्वांना वाटला. थोडा 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 नुसतं कण जरी जाईल तरी सगळ्यांना वाटला. आणि वाटून टिटून खाण्यातच खरा आनंद असतो, काही असू देत. त्यानंतर आम्ही छोटे छोटे असे क्लिप्स पण काढले छान, म्हणजे फॅमिली एकत्र जमली होती म्हणून छोटे छोटे क्लिप्स काढले आणि ते पण मी शॉर्ट्स म्हणून टाकणार आहे. बघा परत आम्ही रिटर्न जाताना लिफ्टमध्ये मुलांची मजा. माझी वहिनी आणि वहिनीची बहीण म्हणजे दोघी मामाच्या मुली आहेत आमच्या. ताई हे सर्व मावशीची मुलं आहेत बघा. माझी मम्मी आणि सिद्धार्थ साईडला विराट ब्लॉगिंग करते. आम्हाला सांगतो सगळ्यांना हाय गाईज म्हणा म्हणून. सगळ्यांना सांगतो तो हाय करायला. हाय परी. त्याची चालू झाली तिथे बघा बॉडी बिल्डिंग करणं. आम्हाला परत जायला तिथे मंदिराच्या इथेच आम्हाला 8:30-9 झाले. रात्री मी सर्वात शेवटच्या म्हणजे शेवटची ट्रेन असते ना तसं शेवटच्या लिफ्टने आम्ही खाली उतरलो. पण जेवढे गर्दीमध्ये जाण्यात मजा असते ना, म्हणजे मला तर गर्दी आवडतच नाही. गोंधळ, तो गर्दीचा गोंधळ मला आवडत नाही. एवढं शांततेत जायची मजा असते ना तर तेवढी गर्दीमध्ये नसते असं मला वाटतं. म्हणून शांततेत आम्ही निवांत 9 वाजेपर्यंत आम्ही खाली आलो रिटर्न. फक्त आमची फॅमिलीच बाकी होती मंदिरामध्ये वरती. सगळ्यांचीच ब्लॉगिंग चालले. सगळेच लहान मोठे सगळे कॅमेरा घेऊन उभे आहेत. आम्ही सर्व असे लहान लहान होतो ना तेव्हा आमच्या आजी आजोबांसोबत आम्ही कुठे बाहेर गेलो की अशी गर्दी असायची त्यांच्या मागे. आता आमच्या मम्मी मागे आमची गर्दी असते सर्वांची. अजून परत एकदा कुठेतरी ट्रिप करायची ना तेव्हा पूर्ण फॅमिली जायची आहे. सर्व मावशी मामाची मुलं, आमचे सर्वांचे मिस्टर, आमची सर्वांची फॅमिली असं जायचं. चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा.